2023 पूर्व परीक्षा आधारित अपेक्षित राज्यशास्त्र प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. प्रश्नोत्तराचा तास हा संसदेच्या पहिल्या बैठकीचा पहिला तास असतो. ब. शून्य प्रहर या संकल्पनेची नियमात कोणतीही तरतूद नाही. क. शून्य प्रहर मध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर कोणत्याही दिवशी कितीही प्रकरणे मांडता येतात. आणि ड. प्रश्नोत्तराच्या तासाचा नियमात उल्लेख नाही. आपल्याला सांगितले योग्य विधाने ओळखा. तर अ स्टेटमेंट आहे प्रश्नोत्तराचा तास हा संसदेच्या पहिल्या बैठकीचा पहिला तास असतो. तर हे विधान बरोबर आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शून्य प्रहर मांडला जातो. शून्य प्रहर मधले जे काही प्रकरणे असतील तर ती मांडली जातात. आणि शून्य प्रहर हे कोणत्याही दिवशी कितीही प्रकरणे मांडता येतात या शून्य प्रहरामध्ये. शून्य प्रहर केव्हा? प्रश्नोत्तराच्या तासानंतर. आणि शून्य प्रहर या संकल्पनेची नियमात कोणतीही तरतूद नाही हे विधानही बरोबर आहे. प्रश्नोत्तराच्या तासाचा नियमात उल्लेख नाही हे विधान मात्र चुकीचं आहे, कारण प्रश्नोत्तराच्या तासाचा नियमात उल्लेख आहे. आता हे नियम संसदेने तयार केलेले तर संसदेचे नियम त्यामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाचा नियमात उल्लेख आहे आणि शून्य प्रहरचा नियमात उल्लेख नाही. तर योग्य विधाने कोणती? ऑप्शन क्रमांक 1 अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 2 गटात न बसणारा पर्याय ओळखा. ऑप्शन 1 आहे कृषी, सेकंड आहे तुरुंग, थर्ड विवाह आणि फोर्थ जुगार. तर याचा गटात न बसणारा पर्याय म्हणजे विवाह. का? कारण बाकीचे 3 ऑप्शन हे राज्य सूचीमधले आहेत. कृषी, तुरुंग, जुगार आणि मे बी पोलीस सगळे राज्यसूचीतले विषय आहेत. आणि विवाह, घटस्फोट, दिवाणी, फौजदारी खटले तसेच लोकसंख्या नियंत्रण आणि काही लिहितात. कुटुंब नियोजन हे समवर्ती सूचीमध्ये असलेले विषय. मग केंद्र सूचीमध्ये काय काय येईल? तर सुरक्षा, विमा, जनगणना, कुटुंब नियोजन समवर्ती सूचीमध्ये येते. लोकसंख्या नियंत्रण हे सुद्धा समवर्ती सूचीमध्ये, पण जनगणना ही केंद्र सूचीमध्ये येते. ओके. संपत्ती कर असेल किंवा बँकिंग सारखे विषय असतील तर सगळे केंद्र सूचीमध्ये येतात. ह्याचं आन्सर आहे थर्ड विवाह. प्रश्न क्रमांक 3 अयोग्य विधाने ओळखा. विधान अ. मंत्री सलग 6 महिने राज्य विधिमंडळ सदस्य राहू शकतो. विधान ब. राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो. क. इतर राज्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात. आणि ड. राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेला व्यक्ती मंत्री म्हणून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो. विधान अ. मंत्री सलग 6 महिने राज्य विधिमंडळ सदस्य राहू शकतो. का? हो. कारण मंत्री सलग 6 महिने राज्य विधिमंडळाचा सदस्य राहू शकतो. हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारल्यात कोणते? अयोग्य विधाने ओळखा. ओके. नेक्स्ट आहे राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो. हे विधान चुकीचं आहे. कसं बरं? कारण राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीद्वारे नाही तर राज्यपालांद्वारे नियुक्त केला जातो. ओके. तर ब हे चुकीचं आहे. ऑप्शन कुठला आहे? सेकंड आणि थर्ड. आणि फर्स्ट आणि फोर्थ एलिमिनेट होईल. ओके. थर्ड विधान आहे इतर राज्यमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात. ओके, बरोबर आहे. इतर राज्यमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात. आणि ड आहे राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेला व्यक्ती मंत्री म्हणून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो. आता हे सेंटेन्स डिपेंड आहे सेंटेन्स अ वर. मंत्री सलग 6 महिने राज्य विधिमंडळ सदस्य राहू शकतो. पण 6 महिन्यांपेक्षा जास्त राहू शकतो का? नाही. म्हणजे ड हे सुद्धा चुकीचे. म्हणजे आपला आन्सर येईल अयोग्य विधाने ओळखा. कोणता येईल? ब आणि ड. राज्याचा मुख्यमंत्री हा राज्यपालांद्वारे नियुक्त केला जाईल आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेला व्यक्ती मंत्री म्हणून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. आपला आन्सर आहे सेकंड. ओके, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 4
राज्यपालाला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद संविधानातील कोणत्या कलमात केली आहे? ऑप्शन एक आहे कलम 163, सेकंड आहे कलम 164, थर्ड आहे कलम 165 आणि फोर्थ आहे कलम 167. राज्यपालाला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? आर्टिकल 163 मध्ये. ओके, आर्टिकल 163. आर्टिकल 164 मध्ये काय आहे तर सीएम आणि इतर जे काही राज्यमंत्री आहेत त्यांच्या नियुक्त्या. आर्टिकल 165 मध्ये येतोय राज्याचा महाधिवक्ता आणि आर्टिकल 167 मध्ये सीएम ची राज्यपालांकडे म्हणजे राज्यपालाला जेव्हा मदत लागेल तेव्हा सीएमने त्याचं कर्तव्य पार पाडायचे त्याच्यासाठीचं कलम 167. आता आपला आन्सर काय आहे? आर्टिकल 163. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 5. खालीलपैकी बिगर घटनात्मक संस्था असलेला पर्याय ओळखा. आता बिगर घटनात्मक संस्था म्हणजे ज्या घटना संविधानात नाही आहेत किंवा ज्याची तरतूद संविधानात केलेली नाहीये कोणत्याही आर्टिकलद्वारे, तर ती म्हणजे बिगर घटनात्मक संस्था. ओके, राज्य माहिती आयोग, ब नीती आयोग, क राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ड अनुसूचित जाती आयोग आणि ई मागासवर्ग आयोग. ओके, तर राज्य माहिती आयोग हा याचं कुठं आर्टिकल आहे का नाही, तर नीती आयोग हा सुद्धा कोणत्या बरं हा जो नीती आयोग हा सुद्धा मंत्रिमंडळाच्या ठरावाने किंवा मंत्रिमंडळाच्या ठरावानेच तयार झालेला नीती आयोग. नेक्स्ट राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ही सुद्धा बिगर घटनात्मक संस्था आहे. अनुसूचित जाती आयोग आणि मागासवर्ग आयोग. ओके, अनुसूचित जाती आयोगासाठी 338 हे आर्टिकल आहे. अनुसूचित जमाती आयोग यासाठी 338A हे आर्टिकल वापरलं जातं. या आर्टिकल मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. आणि मागासवर्ग आयोग जो आहे तो सध्या ऍड झालाय, तर त्याचा आर्टिकल आहे 338B. ओके, 338, 338A आणि 338B अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्यासाठी. म्हणजे बिगर घटनात्मक संस्था असलेला पर्याय ड आणि ई हे घटनात्मक आहेत, म्हणजे ड आणि ई येणार नाहीत. आन्सर आहे अ व क, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अयोग्य विधाने ओळखा. घटनेचे 10वे परिशिष्ट हे पक्षांतरबंदी कायद्यासंबंधी आहे का? हो, बरोबर आहे. नेक्स्ट आहे 52वी घटना दुरुस्ती 1985 ने पक्षांतरबंदी कायद्याविषयी तरतूद करण्यात आली. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे, ठीक आहे. नंतर थर्ड आहे या कायद्यानुसार लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती उपसभापती आणि राज्यसभा उपसभापती यांना या कायद्यातून सूट दिली आहे. आणि फोर्थ आहे 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार जर पक्षाच्या 1/3 म्हणजेच 1/3 सदस्यांनी एकाच वेळी पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होणार नाही अशी तरतूद केली. तर असं आहे का? नाही. 91वी घटना दुरुस्ती करून हे 1/3 सदस्यांनी जर एकाच वेळी पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होईल अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा अयोग्य आहे आणि आपला आन्सर तेच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. 91वी घटना दुरुस्ती 2003 विषयी अयोग्य विधाने निवडा. अयोग्य विधाने निवडा सांगा. या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा आकार 15% पर्यंत मर्यादित करण्यात आला. आता हे 15% म्हणजे कुणाचे? केंद्रीय लेवलला असेल तर लोकसभेच्या 15% आणि राज्य लेवलला असेल तर विधानसभेच्या 15%, विधान परिषदेची मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या 15%, ओके, आणि लोकसभेच्या मंत्रिमंडळाचे काय असणार आहे तर त्याचा आकार हा लोकसभेच्या 15% पर्यंत मर्यादित करण्यात आला.
हे सेंटेन्स आहे ते बरोबर. सेकंड आहे, तसेच मुख्यमंत्र्यांशिवाय मंत्रिमंडळ सदस्य संख्या 12 पेक्षा कमी नसावी. ओके, नेक्स्ट बघूया. केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक पक्षांतराला ही घटना बाह्य ठरवण्यात आले. तर हो, हे 91व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलं. आणि सेकंड जे आहे, तसेच मुख्यमंत्र्यांशिवाय मंत्रिमंडळ सदस्य जी काही संख्या आहे ती मुख्यमंत्र्यांशिवाय नाहीये, तर मुख्यमंत्र्यांसहित 12 पेक्षा कमी नसावी. म्हणून ऑप्शन सेकंड हा रॉंग असणार आहे. आपल्याला विचारले अयोग्य विधाने निवडा. आपला आन्सर असणार सेकंड. प्रश्न क्रमांक 8 आहे, योग्य नसलेली विधाने निवडा. 1971 मध्ये महाराष्ट्र हे लोकायुक्त व उपलोकायुक्त कायद्याद्वारे लोकायुक्त लागू करणारे पहिले राज्य ठरले. बरोबर आहे, 1971 मध्ये. सेकंड आहे, हे विधेयक म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 ची अंमलबजावणी आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. थर्ड आहे, या कायद्याची अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 पासून सुरू झाली. आणि फोर्थ आहे, केंद्रासाठी लोकायुक्त व राज्यासाठी लोकपाल या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद करणारा कायदा म्हणजे लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 होय. आता ऍक्च्युली हा लोकपाल व लोकायुक्त कायदा ऍक्च्युअल मध्ये 2013 चा आहे. डिसेंबर 2013 चा आहे. आणि 1 जानेवारी 2014 ला याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली होती आणि त्याचा अंमल 16 जानेवारी 2014 पासून सुरू झाला. कोण होते यावेळी राष्ट्रपती? तर प्रणव मुखर्जी होते. ओके, तर थर्ड सेंटेन्स हे आपलं बरोबर आहे. या कायद्याची अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 पासून सुरू झाली. आता फोर्थ मध्ये केंद्रासाठी लोकायुक्त व राज्यासाठी लोकपाल हे स्टेटमेंट चुकले. केंद्रासाठी लोकपाल असतो आणि राज्यासाठी लोकायुक्त. आणि ही तरतूद करणारा कायदा म्हणजे लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013. आपला आन्सर आहे फोर्थ. केंद्रासाठी लोकपाल आणि राज्यासाठी लोकायुक्त. क्वेश्चन नंबर 9. घटनेवर टीका करताना त्यास वकिलांचे नंदनवन असे कोणी म्हटले? ऑप्शन फर्स्ट आहे मॉरिस जोन्स, सेकंड आहे ग्रॅनविल ऑस्टिन, थर्ड आहे केसी व्हियर आणि फोर्थ आहे आयव्हर जेनिंग. आपला आन्सर आहे आयव्हर जेनिंग. मॉरिस जोन्स आहे तो आपल्या घटनेला काय म्हणतो तर वाटाघाटीचे राज्य असं म्हणतो. नंतर सेकंड वाला आहे ग्रॅनविल ऑस्टिन, तो म्हणतो की सहकाराचे तत्व अंगीकारले आपल्या घटनेमध्ये. थर्ड आहे केसी व्हियर हा आपल्या घटनेला निमसंघ राज्य असं म्हणतो. ओके, तर आपलं आन्सर आहे फोर्थ आयव्हर जेनिंग. नेक्स्ट क्वेश्चन 10. चुकीची नसलेली विधाने ओळखा. म्हणजेच कोणती बरोबर असलेली विधाने ओळखायला सांगितलं. महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 29 महानगरपालिका आहेत. मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. आता हे मुंबई म्हणजेच BMC, बृहन्मुंबई कॉर्पोरेशन. ओके, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका. तुम्ही मला सांगायचं भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? ओके, ती पण 1888 मध्येच स्थापन झालेली. विधान आहे 28वी महानगरपालिका जालना असून 29वी महानगरपालिका इचलकरंजी आहे. देशात सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. इचलकरंजी ही कोल्हापूर जिल्ह्यातील 3री महानगरपालिका आहे. आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेचा कारभार हा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 नुसार तर BMC म्हणजेच बृहन्मुंबई कॉर्पोरेशनचा BMC ऍक्ट म्हणजे BMC कायदा 1888 नुसार चालतो. विचारले चुकीची नसलेली विधाने म्हणजेच योग्य विधाने विचारले. बरोबर असलेली विधाने कोणते ते विचार. महाराष्ट्र राज्यात सध्या 29 महानगरपालिका आहेत. हे विधान बरोबर आहे, म्हणजे विधान बरोबर आहे. सेकंड आहे मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. याची स्थापना 1888 नुसार 1888 मध्येच झाली होती. आणि कोणत्या ऍक्ट नुसार तर BMC कायदा 1888 नुसार. आणि महाराष्ट्रातील बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांचा कारभार कशानुसार चालतो तो महाराष्ट्र महानगरपालिका कायदा.
1949 नुसार. म्हणजे ई लास्टचं हे विधान सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ई. ओके. क विधान 28वी महानगरपालिका जालना असून 29वी महानगरपालिका इचलकरंजी आहे. हे चूक आहे. 28वी महानगरपालिका ही इचलकरंजी आहे आणि 29वी महानगरपालिका ही जालना आहे. ओके. ड आहे म्हणजे क येणार नाही, म्हणजे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन एलिमिनेट झाले आणि फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन यात आपल्याला बघायचे. ड ऑप्शन आहे देशात सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत, तर हे विधान बरोबर आहे. आणि ई इचलकरंजी ही कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरी महानगरपालिका आहे. आहे का? तर नाही. इचलकरंजी ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका आहे. मग पहिली कोणती? पहिली स्वतः कोल्हापूर आहे. ओके. तर अशा प्रकारे आपला आन्सर आहे थर्ड नंबर अ, ब, ड आणि ई. ओके. आता जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, तर तिचा जो दर्जा आहे तो A+ दर्जा आहे. का बरं? कारण तिचे जे पॉप्युलेशन आहे ते 1 करोड पेक्षा जास्त, 1 कोटी+ पॉप्युलेशन असलेली शहरे BMC मध्ये आहेत म्हणून. आणि 27वी महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील कोणती आहे? तर पनवेल आहे. आणि देशातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका कोणती म्हणाल तर पिंपरी चिंचवड आहे. ओके. तर प्रश्न क्रमांक 10 याचं उत्तर कोणतं आहे? अ, ब, ड, ई. ऑप्शन क्रमांक 3.